आरोग्य विभागाच्या भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी मोठी बातमी. आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांनी एक महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. या पत्रामुळे गड्ड भरतीबाबत मोठी हालचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. या पत्रात नेमकं काय आहे, भरती कधी येणार आणि उमेदवारांनी आता काय करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सार्थिक 247 चॅनलवर. आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयाने दिनांक 7 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचे पत्र जारी केले आहे. या पत्राचा विषय आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आकृती बंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील दिनांक 30 जून 2026 रोजीची सद्यस्थिती कळवण्याबाबत. म्हणजेच राज्यातील सर्व संबंधित कार्यालयांना त्यांच्या कार्यालयातील गट क आणि गट ड पदांची अद्ययावत माहिती तात्काळ पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पत्र खालील अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेले आहे. सर्व कार्यक्रम प्रमुख, सर्व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय. पत्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सार्वजनिक आरोग्य विभागातील सरळ सेवा पद भरतीच्या कारवाईसाठी मंजूर आकृती बंधानुसार गट क आणि गट ड संवर्गातील 30 जून 2026 पर्यंतची पदस्थिती शासनाला उपलब्ध करून द्यावी, यासाठी एक तक्ता देखील देण्यात आला आहे. त्या तक्त्यामध्ये खालील माहिती मागवण्यात आली आहे. संवर्ग, पदनाम, मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे. विशेष म्हणजे ही माहिती स्वतंत्रपणे गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गासाठी मागवण्यात आली आहे. यानंतर पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हा विभाग अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी ही माहिती संबंधित उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ आणि कार्यक्रम प्रमुख यांनी सर्व माहिती 7 जुलै 2026 पर्यंत आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे पाठवण्याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सरकार रिक्त पदाची माहिती अचानक का मागवत आहे? यामागे सरळ सेवा भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्याची तयारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि या पत्रामध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे किंवा भरतीची तारीख जाहीर झालेली आहे असा कोणताही उल्लेख नाही. हे पत्र रिक्त पदांची अद्ययावत माहिती गोळा करण्यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया असण्याचे दिसून येते. ह्या माहितीनुसार जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल, साधारणतः 2 ते 3 महिने लागतील. तुमच्या मते आरोग्य विभागाची जाहिरात कधी प्रसिद्ध होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि सर्व स्पर्धा परीक्षा बद्दल अपडेटसाठी सार्थिक 247 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.